शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। सार्वजनिक सत्यधर्म भाग 2। लग्नानिमित्तानं आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचं वळण घेत असताना दोन कुटुंबांचे, दोन जातींचे व दोन वंशाचे, धर्माचे प्रातिनिधिक रक्तमिलन व मिलन होत असतं। हे मिलन आनंदाने साजरं न करणं मानव धर्माला धरून होणार नाही, म्हणून या मिलनाचा क्षण टाळ्या वाजवून, फुलांचा वर्षाव करून उत्साहात साजरा झालाच पाहिजे। त्यात बदलत्या काळानुसार काही विधी शपथविधी स्वरूपात आल्या तर त्या मानसशास्त्रानुसार अंधश्रद्धा ठरत नाही। विवाह करणाऱ्या दोन व्यक्तींनी एकमेकांच्या मनाशी खुणगाठ बांधून काही निश्चय केला असेल व त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावना मंगलाष्टकातून जाहीरपणे व्यक्त करत असतील तर ते वैज्ञानिकच म्हटलं पाहिजे। तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी अशाच वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवाहविधी, घरभरणी विधी, मृत्यूविधी, नामकरण विधी तयार केले। सार्वजनिक सत्यधर्म हा जगातील एकमेव असा धर्म आहे की ज्यात देव नाही, मंदिर नाही, उपासना नाही, पारायण नाही, पूजापाठ नाही, अग्नियज्ञ नाही, मंत्रपठणी नाही, कर्मकांड नाही, मूर्ती नाही, पुतळे नाहीत, फोटोही नाही, कोण्या महापुरुषाचे व्यक्तिपूजा नाही, दीक्षा नाही, उपनयन नाही, दानदक्षिणा नाही, पोती नाही, पुराणही नाही, फक्त 33 कलमी आचरण केलंय की कोणीही व्यक्ती माणूस म्हणून यशस्वीपणे जीवन जगतो व दुसऱ्यांनाही जगायला मदत करतो। याचंच नाव सार्वजनिक सत्यशोधक धर्म होय। सार्वजनिक या शब्दाचा अर्थ असा की हा सत्यधर्म कोण्या एका जातीच्या, वर्णाच्या व गटवर्गाच्या मालकीचा नाही, कोणाच्या वर्चस्वाचा नाही, तो धर्म समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आहे। तात्यासाहेबांनी सांगितलेला निर्मिक हा ब्राह्मणी वैदिक पंथांनी सांगितलेला देव नाही किंवा मुसलमान धर्म व ख्रिश्चन धर्मातील अल्लाह व गॉड नाही, तो सैश्वर यांत्रिकी भौतिकवाद या वैज्ञानिक तत्वज्ञानातील एक पदार्थ आहे। उत्सव साजरा करण्याच्या परंपरेतून काही विधी, कर्मकांड निर्माण होतात, त्यातून अंधश्रद्धेचं पीक फोपावतं व ते शोषणाचं साधन बनतं। त्यातून एका विशिष्ट वर्गाचे, वर्णाचे व जातीचं वर्चस्व निर्माण होतं। हे वर्चस्व टिकवण्यासाठी शोषक लोक नवनवीन कर्मकांडांना जन्म देतात, भाकड कथा रचून त्यांना धार्मिक पोथ्या बनवतात, नवनवीन देवी देवतांना जन्मानं घालून